तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती होल्ड कोणाचा याबद्दल अजित पवारांच्याच नेत्यांमध्ये मतमतांतर दिसतायत। दुसरीकडे काही नेते हे विलीनीकरणासाठी आग्रही असताना छगन भुजबळ यांनी मात्र विलीनीकरणाच्या चर्चेवरती बोलणं स्पष्टपणे टाळलं। बघूयात त्यावरचा एक रिपोर्ट। अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं याचा पुनरुच्चार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केलाय। यामधल्या तांत्रिक अडचणी शरद पवार यांनी दूर करून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मतही झिरवाळांनी व्यक्त केलं। अंत्यविधीपर्यंत कोणी कोणाबरोबर बोलत नव्हतं, पण अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर येताना आता काय, ह्याच्या पुढं काय, अंत्यविधी करून चाललो आपण, आपलं काय होणार, दादाचं काय होणार, कुटुंबाचं काय होणार, मोठ्या साहेबांचं काय होणार, अशा पद्धतीने हळहळ तळमळ व्यक्त केली जात होती। त्यावेळेला काहींच्या मुखातून स्वर येत होते तर काही करून आता सुनेत्राताईंना पुढं आणावं, सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावं का जेणेकरून एक सांत्वन होईलच होईल, पण त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांना एक आधार मिळेल अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी होती। दुसरीकडे मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण यापुढचे महत्त्वाचे निर्णय कोण घेणार याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानांमध्ये विसंगती दिसतेय। आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे, कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पद बसायचं आहे, लोक चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला निवड ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला करायचा आहे आणि योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे। आणि मी हे पण परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे। अजितदादा एक निर्णय क्षमता असलेला मोठा नेता होता आणि त्यांच्या जीवावर ज्यांनी राजकारणाची फळं चाखतायत काही लोक सध्या, त्यातल्या काही लोकांना सत्तेची घाई झाली का? अजून चिता विजलेली नसताना तुम्ही तिकडे मिटिंगा करता, बैठका करता, दादांच्या राखेला अस्थि विसर्जनाला किंवा राखेला हात लावायला सुद्धा तुम्ही नसता। याचं मला स्वतःला वैयक्तिक खूप दुःख वाटलं आणि चिंता वाटली किंवा संतापही आला की दादांचा पक्ष काहींना हायजॅक करायचा आहे का, ताब्यात घ्यायचा आहे का, किंवा सत्तेची समीकरणे काही वेगळी जुळवायची आहेत का, कशासाठी एवढी घाई चालली होती ते मला कळलेलं नाहीये। तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही, आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल। आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे। बारामतीला कशी बैठक होणार, बैठक इथेच होणार आणि आम्ही ती बहुतेक जे आहे विधानमंडळामध्ये किंवा कुठे तरी ती घेणार का, आणि लोक येतील, आमदार सहाय्य करतील, ताबडतोब CM-कडे आणि राज्यपालाकडे जातील आणि उद्याच्या उद्या सगळं व्हावं अशी अपेक्षा आहे। दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत। मग टेक्निकली दृष्ट्या जे असेल ते तर बसवावंच लागेल, पण त्याच्यातून मार्ग काढायला पवारसाहेब आहेत। ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं जनतेची मागणी आहे ती पूर्ण होईल अशी पद्धतीची भावना दिसते। सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा हे पक्षाचा निर्णय आहे। आणि सुनेत्रा वहिनीची त्या मीटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही, आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू। आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहोत। जो निर्णय घेण्याचे अधिकार दादा नव्हते ते निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा वहिनींना राहतील, त्यांना जो निर्णय योग्य वाटेल ते घेतील। उत्तराधिकारी पवार फॅमिलीतलाच आणि सुनेत्रा वहिनीच हा निर्णय पक्का आहे, यात बदल नाही, याच्यावर चर्चा होऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादीतली प्रमुख पद पाहिल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार होते, जे पद सध्या निधनानंतर रिक्त झालंय। कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत स्वतः शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे तर प्रदेश अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे काम पाहतायत। सगळ्या परिस्थितीमध्ये
शरद पवार साहेब आधार वाटतायत किंवा भविष्य वाटतायत? शेवटी आहेच ना, महाराष्ट्राला आजही साहेबांची प्रकृती इतकी गंभीर झाली तरीसुद्धा हे वेगळे जरी होते तरी काही ना काही आतून मार्गदर्शन असेल म्हणा किंवा सहकार्य एकमेकाला असेल अशी जी चर्चा आहे ती खरी आहे ना. एक पवार साहेबांचं नाव म्हणूनही त्या ठिकाणी दादाला त्याचा सपोर्ट होता आणि म्हणूनसाठी पवार साहेब जेवढे त्यांना होईल तेवढा काळ तरी ते थांबणार नाहीत असं आमचं मत आहे. नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती. खरं काय? अजित तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. पवार यांची इच्छा होती की विलीनीकरण व्हावं, भविष्यामध्ये असं काही होऊ शकतं. राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे शरद पवार झिरवाळांनंतर अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकरही दोन्ही पक्ष एकत्र येण्याचं आवाहन करत अजित पवार यांच्या आठवणीत भावुक झाले. एखाद्या ठिकाणी एखाद्या नाही वजरला नाही गेलो, अरे हिरामण आला नाही, अरे डिकले हिरामण का बरं नाही आला, मला फोन कारण तो दिसला नाही, खूप असं न माझ्या आयुष्यात मी पाहिला आणि आता पाहिला. 30-35 वर्षाला जिल्हा परिषदला 25 वर्ष काढली. आपली शेवटची भेट खोसकर साहेब कधी झाली दादा? दादाची भेट एवढं झाली नाही. मागच्या मंगळवारी मी गेलो नाही, म्हणलं आता बरोबर नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक आले. दादा बोलतील सगळ्यांना, मी टाळून दिलं, म्हणलं जाऊ दे आता, दादा शांत होतील आणि मग जाऊ. मला साहेबांनी फोन केला, म्हणून दादाला आता तोंडात ऐकून देतो. दादा बरोबर शांत होत मी तर मी दाखवणार. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.